जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. ज्या रिझल्टची तुम्ही खूप दिवसापासून वाट बघत होता तो म्हणजे एस.वाय आणि टी.वाय.बी.कॉम 2019 क्रेडिट पॅटर्नचा निकाल आज दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी विद्यापीठाने जाहीर केलेला आहे. तर हा जो काही निकाल आहे तो रेग्युलर आणि बॅकलॉग अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी आहे आणि ज्याची परीक्षा ही ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 रोजी झाली होती. त्या परीक्षेचा निकाल जाहीर करून देण्यात आलेला आहे. आपणास माहिती आहे की 3 ते 4 डिसेंबर रोजी शेवटचा पेपर झालेला होता आणि एस.वायचा पेपर 12 ते 14 डिसेंबरच्या दरम्यान संपलेला होता आणि आज दिनांक 20 जानेवारी रोजी तो निकाल जाहीर करून देण्यात आलेला आहे. तरी पण काही विद्यार्थ्यांना निकाल का दिसत नाही आणि बाकी अभ्यासक्रमाचा निकाल कधी जाहीर होणार आहे, फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचा निकाल कधी जाहीर होईल याची माहिती आपण बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, ज्याला आपण MCA म्हणूया, तो 2000 ओल्ड जो काही पॅटर्न होता त्याचा निकाल जाहीर झाला. तसेच लेटेस्ट जो काही अभ्यासक्रम आहे NEPचा तो फर्स्ट इयर MCA त्यांचा देखील निकाल जाहीर झाला. नंतर मास्टर ऑफ एज्युकेशन याचा देखील निकाल जाहीर झाला आणि इथे 4 नंबरची जी काही लिंक दिसते बॅचलर ऑफ कॉमर्स चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम 2019 पॅटर्न, तो देखील निकाल जाहीर झालेला आहे. तसेच 4th आणि फायनल इयर बॅचलर ऑफ आर्किटेक्चर यांचा देखील निकाल आजच जाहीर झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाची पहिली बातमी ती म्हणजे की SY आणि TYचा निकाल हा जाहीर झालेला आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचा निकाल दिसत नाही तो निकाल का दिसत नाही याला महत्त्वाची कारणं मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या टेलिग्रामच्या मेसेजमध्ये सांगितलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, काही अभ्यासक्रमाचे पेपर तपासणी अजूनही बाकी आहे. म्हणजे जे SY आणि TYचे विद्यार्थी आहे तर काही रिजनचे, काही ज्याला आपण म्हणूया की काही तालुक्यातल्या विद्यार्थ्यांचे निकाल दिसत नाही आहे. जसं की आता मीच देखील काही नाशिकमधल्या येवला, सटाणा, त्यानंतर नांदगाव असेल, मालेगाव असेल आणि चांदवड असेल, तर या तालुक्यातल्या काही विद्यार्थ्यांचे निकाल हे दिसत नाही आहे. कारण का की त्यांची पेपर तपासणी पूर्ण झालेली नाही आहे. त्याच्यामुळं काही अभ्यासक्रमाचे निकाल दिसत आहे, म्हणजे काही वर्गांचे दिसत आहे तर काही वर्गांचे, काही विद्यार्थ्यांचे दिसत नाही. तर कृपया लक्षात घ्या की आपले पेपर तपासणी कदाचित लेट झाली असावी किंवा मार्क्स एंट्री तुमची बाकी आहे त्यामुळं निकाल जाहीर झालेले नाही आहे. किंवा काही विद्यार्थी मार्क्स एंट्रीमध्ये किंवा जिथं रिझल्ट शो केला जातो त्या रिझल्टवरती त्यांचा सीट नंबर आणि मदर्स नेम ॲज पर हॉल तिकीट पद्धतीने टाकत नाही. हा एक महत्त्वाचा लॅकुना तुमचा रिझल्ट न दिसण्याचा आहे. म्हणून निकाल का दिसत नाही याचं कारण मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. पेपर तपासणी बाकी आहे किंवा तपासणी जरी झाली तरी त्यांचा निकाल किंवा मार्क्स एंट्री बाकी असल्या कारणामुळे निकाल दिसत नाही. तो पुढच्या 8 दिवसाच्या आत किंवा या महिन्याच्या एंडपर्यंत तो दिसूनच येईल, याची कृपया दक्षता घ्या. तुम्ही वारंवार त्या निकालाच्या लिंकवर जा आणि निकाल बघण्याचं काम करा. दुसरा महत्त्वाचा प्रश्न की बाकी अभ्यासक्रमाचा निकाल कधी जाहीर होणार आहे, की फर्स्ट इयरचे जे काही विद्यार्थी आहे विविध अभ्यासक्रमाचे BA, BCom, BSc कम्प्युटर सायन्स, तर यांच्या फर्स्ट इयरचा जो काही अभ्यासक्रमाचा निकाल आहे तो याच महिन्याच्या 25 जानेवारीपर्यंत किंवा याच आठवड्यात 25 जानेवारीपर्यंत जाहीर होईल. कदाचित तो 21लाही होईल, 22ला होईल, 23ला होऊ शकतो. लवकर जाहीर झाला त्याची माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये दिली जाईल. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कृपया त्यामध्ये जॉईन राहा आणि दिवसभरात जे काही मेसेज टाकले जातात तेवढे मेसेज कृपया रीड करा. सगळी माहिती यूट्यूबला दिली जाणार नाही. त्याचबद्दल पुढचा प्रश्न आहे की जे विद्यार्थी SY आणि TY BA, BSc कम्प्युटर सायन्स, BCA, BBA किंवा BBA आणि BBIBचा तर जाहीर झाला, पण BCAचा देखील निकाल 25 जानेवारीपर्यंत जाहीर होऊ शकतो. BEचा असेल, MBAचे विद्यार्थ्यांचे निकाल असतील त्यांचे देखील 25 जानेवारी किंवा 30 जानेवारीपर्यंत निश्चितच जाहीर होतील याबद्दल आहे. मी ऑलरेडी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ज्या काही तारखा दिल्या त्या तारखेपद्धतीने काही अभ्यासक्रमाचे निकाल हे जाहीर होत आहेतच. MAचा देखील निकाल 30 जानेवारीच्या आतच जाहीर होईल. MCOM आणि बाकीचे जे काही निकाल आहेत ते थोडेसे उशिरा जाहीर होतील आणि MSCचे काही निकाल आता या 25 जानेवारीपर्यंत किंवा 30 जानेवारीपर्यंत जाहीर होतील. जे निकाल जाहीर होतील त्याची माहिती टेलिग्रामला दिली जाईल, त्यामुळं आपण टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कोणताही प्रश्न विचारण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.